परा रोड तर नाही, पण त्यासारख्या दिसणाऱ्या एका ठिकाणावरती आम्ही छान छान फोटोज काढले आणि निघालो नवीन बीच एक्सप्लोर करायला. आजचा मेकअप मला फार छान वाटत होता म्हणून सारखं आरशात पाहतो. गोव्यात येऊन पहिल्यांदाच कळलं की वडापाव सोबत अशी पातळ बटाट्याची भाजी देखील मिळते. आणि इकडे आत्मजा आणि तिच्या कामाला सुरुवात देखील केली होती. वॅकेशनला आलोय म्हटल्यानंतर छान छान फोटोज, रील्स, छोटे छोटे क्लिप्स तर काढायलाच हवेत ना. समीरला हे तितकं फारसं आवडत नाही, पण माझ्यासाठी तो करत असतो. क्वचित असं होतं की आत्मजाची आणि माझे मोमेंट्स कॅप्चर होतात, कारण नेहमी कॅमेरा हा माझ्याच हातात असतो. मग आत्मजासोबत देखील छान छान फोटोज आणि व्हिडिओज काढले. आत्मजा तर इतकी मजा करत होती जसं ती एखाद्या मॅरेथॉन मध्ये धावते अशी त्या बीच वरती धावत होती. आणि फुल पैसा वसूल अशी ही ट्रिप झाली, कारण एकही बीच असा गेला नाही की जिथे आत्मजाने भिजली नाही किंवा माती खेळली नाही, चिखल खेळली नाही. तिने फुल पैसा वसूल मजा केली. माझ्या वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला गोव्याचा एक्सपिरियन्स घेता येतोय आणि आत्मजा मात्र 3च वर्षाची आहे, तर तिचा हा फर्स्ट बीच एक्सपिरियन्स एकदम भारी होता.